शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर कृष्णा मधुकर आवारे, श्रीकृष्ण कृषी सल्लागार या यूट्यूब चॅनलवरती व डॉक्टर कृष्णा आवारे या इंस्टाग्राम पेजवरती मी सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, टोमॅटो पिकाची लागवड झालेली आहे किंवा अनेक शेतकरी बंधूंना टोमॅटो पिकाची लागवड करायची आहे, पण आपल्याला माहिती आहे की या वर्षी उन्हाची तीव्रता ही सर्वात जास्त आहे. उन्हाचा जो काही प्रादुर्भाव किंवा प्रकोप आहे तो फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ॲक्च्युअलमध्ये या वर्षीच्या जर क्लायमॅटिक कंडिशन आपण जर बघितल्या तर ऊन अशाच स्वरूपाची राहणार आहे. पाऊस महाराष्ट्रामध्ये तरी बऱ्यापैकी पाऊस होणार आहे. आता अनेक हवामान तज्ञ सांगतायत, पण एक थोडक्यात हवामानाचा थोडा अभ्यास आहे म्हणून सांगतो. महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पाऊस होईल, पण उशिरा पाऊस होणार आहे हे जाणून घ्या. 100% महाराष्ट्रामध्ये पाऊस होणार आहे. त्यामुळे बाजारभाव कसे असतील, बाजारभाव किती चढ उतार असेल, या सर्व गोष्टींचा अभ्यास करून ज्या ज्या शेतकरी बंधूंना प्लांटेशन करायचं आहे अशा शेतकरी बंधूंनी 15 ऑगस्टच्या आसपास किंवा 15 ऑगस्टच्या अगोदर बिनधास्त प्लांटेशन केलं तरी काही हरकत नाही. बाजारभावाचा जे काही बाजारभाव आहे तो चांगल्या स्वरूपाचा भेटणार आहे. मात्र आजचा जो विषय आहे आपला की नुकतीच लागवड झालेली आहे किंवा लागवडीपूर्वी टोमॅटोच्या रोपाचे संगोपन कसे करावे किंवा उन्हाच्या तीव्रतेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये रोपं करपतायत, मरतायत, पूर्णपणे ड्राय होत आहेत, अशा रोपांचे संगोपन आपण कसे करावे या संदर्भामध्ये आज आपण व्हिडिओ शूट करत आहोत. मित्रांनो लक्षात घ्या, खरं तर नर्सरीपासून ते लागवडीपर्यंत जर तुम्हाला योग्य संगोपन तुमच्या रोपाचं जर जमलं तर कुठल्याही स्वरूपाची रोपांची मर अजिबात होत नाही. अनेक माझे शेतकरी असे आहेत की त्या शेतकऱ्यांचे एकही रोप सांगायला लागलेलं नाही, एकही. कारण ते प्रॉपर मॅनेजमेंट त्यांच्या लक्षात आले, कारण मी सांगितलेली जी काही प्रोसेस आहे त्यांनी व्यवस्थित केली आणि त्यानंतरून प्लांटेशन केलं. आजचा हा जो काही आपला पोस्ट नर्सरी मॅनेजमेंटपासून तर प्लांटेशनपर्यंत कसे रोपाचे संगोपन आपण करायला हवे या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ आपण शूट करत आहोत. मात्र ज्या शेतकरी बंधूंची लागवड झालेली आहे, रोपं मरतायत, तर त्यांना कसं नियोजन हवं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती अनेक त्याच्या व्हिडिओ टाकलेले आहेत, त्या तुम्ही बघू शकता. फक्त 12व्या दिवसापर्यंत योग्य तुम्ही जे काही ड्रिचिंग्स आहेत त्या प्रॉपर करा, कुठल्याही स्वरूपाची अडचण तुम्हाला येणार नाही. दुसरं महत्त्वाचं, आजचा जो आपला विषय आहे त्या व्हिडिओमध्ये मी कुठलंही प्रोडक्ट सजेशन करणार नाही आहेत. कारण एखाद्या शेतकऱ्याच्या मनामध्ये असेल की सर काहीतरी प्रोडक्ट सांगतील ते आपण घेऊन येऊ आणि ते आपण ड्रिपद्वारे किंवा ड्रिचिंगद्वारे किंवा स्प्रेद्वारे देऊ आणि काहीतरी जादू बघायला भेटेल, असं अजिबात नाही मित्रांनो. कारण फक्त प्रॅक्टिसेस कशी हवी याविषयी मी आज सांगणार आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट प्रोडक्टविषयी, प्रोडक्टचा हे निघाला म्हणून सांगतो, कुठल्याही प्रोडक्टच्या मागे लागू नका. कारण मार्केटमध्ये प्रत्येक दिवशी रोज नवीन कंपनी येते. त्या प्रोडक्टचा अनुभव जर असेल तरच ते प्रोडक्ट वापरा. कारण खर्च हा टोमॅटो पिकावरती खूप होत असतो. तो बल्कीमध्ये दिसत नाही, पण टोमॅटो पिकाला खर्च फार मोठा होत असतो. आणि कुठल्याही प्रोडक्टच्या मागे लागू नका. जर तुम्हाला त्या प्रोडक्टवरती विश्वास आहे, अगोदर वापरलेला आहे, तरच ते प्रोडक्ट वापरा. चला करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात. लक्षात घ्या, नर्सरीपासून ते प्लांटेशनपर्यंत हा जो पिरियड आहे या पिरियडवरती अवलंबून असतं की तुमच्या रोपाची मर किती होणार आहे, ना की तुम्ही लागवड केलेली आहे आणि मग त्यानंतर मर झालं, अशी अजिबात नाही. कारण प्लांटेशन ज्या वेळेस आपण करत असतो, प्लांटेशन केल्यानंतर किंवा प्लांटेशनचा जो काही पिरियड आहे, प्लांटेशन नंतर साधारणपणे 2 ते 3 दिवस रोपांची जी मर होत असते ती फक्त या पिरियडवरती अवलंबून असते. त्यामुळे आजचा जो आपण विषय ठेवलेला आहे तो म्हणजे पोस्ट नर्सरी मॅनेजमेंट. कारण प्री नर्सरी मॅनेजमेंट म्हणजे काय की रोपे आपण आता घरी तयार करत नाहीये, रोपे आपण डायरेक्टली नर्सरीवाल्याकडे देतोय किंवा नर्सरीमध्ये तयार करतोय आणि तो नर्सरीवाला आपल्याला रोपे व्यवस्थित तयार करून देतोय, रोपे वाढवून देतोय. आणि तो नर्सरीमधला जो कालखंड आहे त्याला म्हणतात प्री नर्सरी मॅनेजमेंट. प्री नर्सरी मॅनेजमेंट म्हणजे रोपवाटिकेमध्ये त्या रोपाचं संगोपन कसं केलं त्याला म्हणतात प्री नर्सरी मॅनेजमेंट. पोस्ट नर्सरी मॅनेजमेंट म्हणजे ही झाली नर्सरीपासून ते प्लांटेशनपर्यंत हा जो काही पिरियड झाला त्याला म्हणतात पोस्ट नर्सरी मॅनेजमेंट. आता यामध्ये असं काय करायचे आपल्याला की पूर्णपणे आपल्या रोपांची जी मर आहे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये किंवा होणारच नाही, अशी काय आहे, काय आपण करू शकतो, तर ही गोष्ट आपण आज समजून घेणार आहोत. लक्षात घ्या, कुठलंही रोप असो, साधारणपणे एक प्लांट आहे, त्याची पाणी व्यवस्थित, प्लांट एकदम प्रॉपर आहे. कुठलंही रोप
ज्या वेळेस नर्सरीमध्ये तयार होत असतं तर ते नियंत्रित कक्षेत किंवा नियंत्रित वातावरणामध्ये तयार होत असतं, हे आपल्याला माहिती आहे, बरोबर. पण त्या रोपाला लक्षात घ्या, नर्सरीमध्ये कसं मॅनेजमेंट आहे, दिवसामध्ये 2 वेळा इरिगेशन म्हणजे 2 वेळा पाणी, सकाळ संध्याकाळ पाणी किंवा आवश्यकतेनुसार पाणी, त्या नर्सरीवाल्याचं कसं मॅनेजमेंट असेल त्याच्यावरती. दुसरं महत्त्वाचं, त्या रोपाला योग्य वेळेस फवारणी, कीटकनाशकांची फवारणी, मायक्रोटनची फवारणी असेल, बुरशीनाशकांची फवारणी असेल किंवा त्या रोपावरती आलेल्या रोगानुसार किडीनुसार काय असेल ती फवारणी तो नर्सरीवाला घेत असतो. ते झालं नियंत्रित वातावरण, त्यामध्ये तोच सर्व भाग आला की पूर्णपणे नर्सरीमध्ये प्लॅन. पण ॲक्च्युअलमध्ये हे रोप ज्यावेळेस फील्डवरती येतं त्यावेळेस आपण काय करतोय की नर्सरीमधनं आल्यानंतर 6 ते 7 तासाच्या आत, कारण आपल्याला प्लांटेशन करण्याची घाई असते, आपण प्लांटेशन करायला फार मोठ्या प्रमाणात घाई करतो. काही काही शेतकरी असे बघितलेत मी की रोप आल्यानंतरून लगेच प्लांटेशन करतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोपांची मर आपल्याला झालेली दिसते. असं अजिबात करायचं नाही आहे. रोपे आल्यानंतरून हार्डनिंग 5 दिवस हे तुमचे फार महत्त्वाचे आहे. कुठल्याही रोपाची मर ना व्हावी म्हणून 5 डेज हे फार महत्त्वाचे आहे. आणि अशा 5 दिवसामध्ये काय करायचं आहे ते संपूर्ण बघू आपण. लक्षात घ्या, नर्सरीमधनं रोप आल्यानंतरून रोपे ठेवत असताना अजिबात झाडाखाली ठेवायची नाहीये. दुसरं महत्त्वाचं, रोपे ठेवताना कुठल्याही स्वरूपाचे शेडमध्ये ठेवायचे नाही. आता झाडाखाली का नको, लक्षात घ्या, बारीक रोप आहे आणि त्या रोपासाठी कार्बन डायऑक्साईड हा विष समान आहे. कारण रोपे काय करतात, झाड काय करतं, कार्बन डायऑक्साईड घेतं आणि ऑक्सिजन सोडतंय. माणूस त्या व्यतिरिक्त करतोय, ऑक्सिजन घेतोय कार्बन डायऑक्साईड सोडतोय. तसं त्या रोपासाठी तो जो भेटलेला कार्बन डायऑक्साईड आहे हा विष समान आहे. कारण त्या रोपामध्ये तो कार्बन डायऑक्साईड पचवण्याची क्षमता नाहीये किंवा इतकी पानं मॅच्युअर नाहीये की तो कार्बन डायऑक्साईड घेईल आणि ऑक्सिजन सोडेल. त्याच्यामुळे झाड हे कंटिन्युअसली कार्बन डायऑक्साईड सोडत असतं. काही वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेत असतं, काही वनस्पती कार्बन डायऑक्साईड पण सोडतात आणि ऑक्सिजन पण घेतात. ही गोष्ट जाणून घ्या. त्याच्यामुळे झाडाखाली कुठल्याही स्वरूपाचे तुम्हाला ठेवायचे नाहीये. दुसरं महत्त्वाचं, पॅक शेडमध्ये अनेक शेतकरी काय करतात की शेडमध्ये रोपं आणतात, शेडमध्ये ठेवतात. लक्षात घ्या, नर्सरीमध्ये जे काही असेल तो 75% पर्यंत सनरेज येत असतो, सूर्यप्रकाश येत असतो. आणि ज्यावेळेस तुम्ही पॅक शेडमध्ये ठेवताय किंवा पॅक क्लायमेटमध्ये ठेवताय तर तिथे सूर्यप्रकाश अगदी कमी स्वरूपाचा किंवा येतच नाही आणि वनस्पतीला अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते. आता हे सर्व झालं, झाडाखाली ठेवायचे नाही रोपं, नर्सरीमध्ये देखील ठेवायचे किंवा शेडमध्ये देखील ठेवायचे नाहीये. तर हार्डनिंग कशा स्वरूपाची करावी, लक्षात घ्या. जर तुम्हाला प्रॉपर हार्डनिंग करायची असेल तर ते रोपं तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये लावायचे डायरेक्ट त्या क्षेत्रामध्ये ठेवा. उन्हाची तीव्रता कितीही स्वरूपाची असू दे. सपोज आपली वाफा आहेत, वाफ्यामध्ये किंवा बेडच्या जो मधला स्पेस आहे त्या बेडच्या मधल्या स्पेसमध्ये किंवा बेडवरती देखील ठेवू शकता. पण बेडवरती त्या ॲक्च्युअल फील्डमध्ये तुम्हाला जिथे रोपं लावायची तिथे रोपे पूर्णपणे ठेवून घ्या. त्या रोपांवरती आपल्याला 75% जो काही ग्रीन नेटच असतं, मी परत पुन्हा सांगतोय, ग्रीन नेट, व्हाईट नेट नाही, ग्रीन नेटच असतं, ज्याला आपण जे नेट म्हणतो ते येत असतं 75% आलं पाहिजे. ते ग्रीन नेट घेऊन यायचं आहे. रोपे पूर्णपणे तुम्हाला माहिती आहे की आपल्याला त्याचं ग्रीन नेटची जी लांबी आहे, रुंदी आहे ती 5 फुटाची असते. लांबी तुमच्या रोपाची जेवढी रोपे तुम्हाला व्यवस्थित साधारणपणे 3-3च्या बॅच लावून 3-3चे ट्रे लावून जसे तुम्हाला बॅच करता येईल, पण दुपारच्या वेळेचा जो काही सूर्यप्रकाश आहे तो पूर्णपणे त्या रोपांवरती पडता कामा नये. त्या नेटची सावली त्या रोपांवरती पडली पाहिजे. जो काही लांबी आहे तुम्ही गरजेनुसार, तुमचं जितकं लांब होईल त्या गरजेनुसार घ्या. पण रुंदी जी आहे ती तुम्हाला 5% हवी, 5 फूट हवी. आणि पहिल्या वेळेस सपोज तुम्ही आज रोप आणलेलं आहे, पूर्णपणे रोप तुमचं 3-3 बॅच केल्या, तुम्ही 1, 2, 3 बॅच केलेले आहे. या लांबी गरजेनुसार घेतलेली आहे, 3-3 तुम्ही ट्रे लाईनीमध्ये ठेवले. तर पहिल्या दिवशी तुम्हाला या रोपावरती नेट कसं बांधायचं आहे, साधारणपणे कमरापर्यंत तुमचं जे काही नेट आहे, खाली तुमचा पूर्णपणे ट्रे ठेवलेले आहे, कमरापर्यंत नेटची जी काही हाईट येईल अशा हाईटवरती तुम्हाला पहिल्या 2 दिवस तुम्हाला ते नेट पसरवायचं आहे किंवा वरती बांधायचं आहे. थोडं लक्षात घ्या, कमरापर्यंत बांधायचं आहे, काही गोष्टी समजून घ्या. दुसरं महत्त्वाचं, आता रोप घरी आल्यानंतर तुम्हाला पहिली कामगिरी करायची आहे 50 लिटर पाणी. 50 लिटर पाण्यासाठी 50 ग्रॅम मायक्रोन्यूट्रिएंट, कुठल्याही कंपनीची घ्या, रेमेडी घ्या, मिलान्स घ्या, मिंगल घ्या, टाटाचं ट्रॅसिप घ्या, कुठल्याही कंपनीचं मायक्रोन्यूट्रिएंट तुम्हाला इथे
घ्यायचे आहेत. रोपे कितीही नर्सरीवाले पाणी मारून दिलेले असतील तरी तुम्हाला 50 लिटर पाण्यासाठी 50 ग्रॅम मायक्रोन्यूट्रंट, हे मी 1000 रोपांचं सांगतो. किती रोपांचं? 1000 रोपांसाठी सांगतो मी. 50 लिटर पाणी, 50 ग्रॅम मायक्रोन्यूट्रंट आणि हे 50 लिटर पाणी तुम्हाला तुमच्या रोपांवरती ड्रिच करायचे आहे. डायरेक्ट ड्रिचिंगच्या स्वरूपात किंवा गच्च स्वरूपामध्ये देखील तुम्ही ते फवारू शकता. पण फवारणी झाल्यानंतर किंवा जर तुम्ही फवारणार असाल, ड्रिच जर करणार असाल, तर परत त्या रोपांवरती तुम्हाला पाणी द्यायचं आहे, जेणेकरून जे काही मायक्रोन्यूट्रिएंट आहे ते पानावरती साचलेले आहेत ते थीन होऊन मुळांच्या कक्षेमध्ये ती खाली मुळांना भेटतील. जो काही कप आहे या कपमध्ये मुळांना चांगल्या स्वरूपामध्ये भेटतील. बरोबर, हा झाला तुमचा फर्स्ट स्टेज. रोपे आणल्यानंतर लगेच तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंट. दुसरा महत्त्वाचा, कमराच्या इतक्या आकाराचे नेट पूर्णपणे बांधा. वावरामध्ये असेल, मोकळ्या वावरात असेल तर अजून चांगलं. जर कुत्रे वगैरे असतील तर त्याला साईडनं तुम्ही प्रोटेक्शन करू शकता. साधारणपणे तारी वगैरे काहीतरी करू शकता. थोडी कामगती महाग आहे, पण अगदी रोपांची एकही रोप सांगायला लागत नाही. आता पहिले 2 दिवसाला काय केलं तुम्ही? कमरा इतकी साधारणपणे आपण त्याची हाईट धरली 2.5 फुटापर्यंत, जमिनीपासून ते 2.5 फुटापर्यंत. असं कामगती केल्यावरती तुम्हाला रोपाची थोडी हाईट इथे वाढताना दिसणार आहे. तर मग हाईट वाढणार आहे तर तिथं काय करायचं तुम्हाला? 20 लिटर पाण्यासाठी, 20 लिटर पाण्यासाठी, पुन्हा सांगतो जाणून घ्या, 20 लिटर पाण्यासाठी जे काही वेस्पा, जीएसपी कंपनीचे वेस्पा किंवा सिजंटा कंपनीचे ग्लोईड नावाने येते, ते 20 लिटर पाण्यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला घ्यायचे आहे 3 मिली. 20 लिटर पाण्यासाठी फक्त घ्यायचे आहे 3 मिली. आणि ही फवारणी अशी करायची आहे की फक्त एक वेळा स्प्रे, गच्च स्प्रे अजिबात घ्यायचा नाही. पूर्णपणे रोपाच्या पानांच्या वाट्या होऊन जातील. 20 लिटरच पाणी करा. 20 लिटर पाण्याला 3 मिली घ्या, उरलेलं पाणी ओतून द्या. पुन्हा त्याच्यावरती स्प्रे करायचं. फक्त एकदा हात फिरवायचा, पुन्हा त्या रोपावरती गच्च मारायचं नाही, अजिबात नाही. फक्त फुवारे जरी उडले तरी आपल्याला चांगलं असेल. ही झाली तुमची पहिली कामगती. ही पहिल्या दिवशी घरी आणल्यावर. दुसऱ्या दिवशी तुम्हाला वेस्पाचं 3 मिलीची कामगती करायची आहे. आता पहिल्या 2 दिवस तुम्ही ते नेट 2.5 फुटावरती ठेवा, 2.5 फुटावरती. तिसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे हे जाणून घ्या. तिसऱ्या दिवशी त्या रोपाची जे काही 2.5 फुटावर कमराचे इतकं होते तर ते आता डायरेक्ट डोक्यापर्यंत घ्यायचे आहे. डोक्याच्या वरती घेतले तरी चालेल. साधारणपणे 5, 5.5, 6 फुटापर्यंत तुम्हाला ते नेट परत वरती घ्यायचे आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांचे बागाचे स्ट्रक्चर आहे त्या शेतकऱ्यांना ही प्रोसेस करायला अगदी सोपी जाते. जर नसेल बागाचे स्ट्रक्चर तर तुम्ही पूर्णपणे तारीने देखील करू शकता. फक्त 4 कोपऱ्याला 4 बांबू उभे करायचे आहे आणि वरतून आडवी तार आणि दोन्ही साईडला त्या बांबूंचा फक्त हे द्यायचं आहे, तारीनं तुम्हाला तोल द्यायचा आहे किंवा कुठे टोकून साईडला तुम्ही बांधू करू शकता. करायचं असेल तर तुम्ही ही प्रोसेस कशीही करू शकता, पण मनामध्ये करण्याची ताकद ठेवा पहिले. ते तिसऱ्या दिवशी तुम्हाला ते 5 फूट करायचं आहे. चौथ्या दिवशी देखील ते 5 फुटावरती राहील आणि 5व्या दिवशी देखील 5 फुटावरती राहील. पहिले फक्त 2 दिवस 2.5 फुटावरती करा, कारण रोपाची वाढ होईल आणि नॉर्मल स्टंप देखील जाड करायचं. 2.5 फुटावरती रोप एकदम भारी काम होईल. म्हणजे 2.5 फुटावरती जर तुम्ही ठेवलं त्याने तर एकदम 2.5 फुटावरती ठेवल्यावर ते पूर्ण स्टेप जाड करेल आणि नंतरून तुम्हाला परत जे वेस्पा आहे त्याच्याने हाईट थांबलेली दिसेल, पण स्टेम अगदी फुगताना दिसेल. आता पहिली दिवस झाला आहे, दुसऱ्या दिवशी झालं आहे, तिसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळ संध्याकाळ म्हणजे रोपाला सकाळ संध्याकाळ कंटिन्युअसली पाणी मारायचं आहे, त्यामध्ये कुठलीही शंका नाही. तिसऱ्या दिवशी फक्त पाणी मारा. चौथ्या दिवशी तुम्हाला लागवडीच्या 1 दिवस अगोदर नीम 20 लिटरच्या पंपाला 10 मिली प्लस थायोफिनाइट मिथाइल म्हणजे रोको. कुठल्याही कंपनीची मार्केटिंग इथे मी करत नाहीये, हे जाणून घ्या. हे प्रोडक्टचे नाव का लिहितोय? शेतकऱ्यांना सहजासहजी भेटावं म्हणून आपण प्रोडक्टचे इथे नाव घेतोय. आणि त्यामध्येच तुम्हाला घ्यायचे आहे ॲक्ट्रा 5 ग्रॅम. हे देखील 20 लिटर पाण्यासाठी घ्यायचे आहे. नीम घ्यायचे आहे 10 मिली, रोको घ्यायचे आहे 25 ग्रॅम आणि ॲक्ट्रा घ्यायचे आहे 5 ग्रॅम. हे 20 लिटर पाण्यामध्ये घेऊन वरती लाईट स्प्रे करायचं आहे, उरलेलं पाणी ओतून द्यायचं आहे. कुठल्याही स्वरूपाची ड्रिचिंग व्हावी अशा स्वरूपाचं करायचं नाही. आणि 5व्या दिवशी तुम्ही घरी रोप आणल्यानंतर जर लागवड केली तर त्या रोपाची कुठल्याही स्वरूपाची मर अजिबात होत नाही. साधी प्रॅक्टिस आहे, काय डोक्याची किंवा डोकं जास्त लावण्याची तिथे गरज नाही, अगदी साधी प्रॅक्टिस आहे. अशी प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्या रोपाचा आता आपला महत्त्वाचा विषय आहे ॲक्च्युअल फील्डमध्ये आल्यानंतर
आपण त्या रोपाचे संगोपन कसे करू शकतो की जेणेकरून त्या रोपाची मर कुठल्याही स्वरूपाची होणार नाही. सर्वात महत्वाची पहिली गोष्ट, ज्या वेळेस तुमची लागवड तुमच्या ॲक्च्युअल फील्डमध्ये होणार आहे, ॲक्च्युअल फील्डमध्ये तुमची लागवड झाली, साधारणपणे 0 पासून स्टार्टिंग आहे त्याची, लक्षात घ्या. रोप नर्सरीमध्ये किती दिवसाचा असो, 27 दिवसापासून ते 41-45 दिवसापर्यंत रोप असो, काही कुठल्याही स्वरूपाच्या रोपाला फरक पडत नाही. ज्या वेळेस तुम्ही ते मेन फील्डमध्ये प्लांटेशन करता त्यावेळेस त्या रोपाचा डे सुरू होतो 0 डे पासून सुरू होतो. कारण प्लांटेशन नंतरून रोपाला सेन्स होतो की या जमिनीमध्ये काय आहे आणि आपल्याला कशा प्रकारची ग्रोथ आपल्याला करायची आहे. लागवडीपूर्वी सगळ्यात महत्त्वाचं, जर बेड कोरडे असतील, वावराला पलटी केलेलं असेल, गव्हाचे वावर असेल, कांद्याचे वावर असेल किंवा इतर कुठल्याही भाजीपाल्याचे वावर असेल, तर सर्वात महत्त्वाचं बेड पूर्णपणे 2 दिवस पूर्णपणे बेडमध्ये किंवा जी काही बेडमधली नाली आहे, सरी आहे, पूर्ण सऱ्यांमध्ये पाणी साचेपर्यंत पूर्णपणे ओव्हर इरिगेशन द्या. कमीत कमी ही जर प्रोसेस तुम्ही रोप ज्या दिवशी तुम्ही घरी आणताय त्या दिवसापासून सुरुवात केली तर 3ऱ्या दिवसापर्यंत फुल ओव्हर इरिगेशन द्यायचं. 3 दिवसानंतर 2 दिवस पुढचे पाणी द्यायचं नाही, कुठल्याही स्वरूपाचं पाणी द्यायचं नाही. बेड गारचाटणार नाही किंवा बेडमध्ये सतत पाणी राहणार नाही, बेडच्या पोटामध्ये सतत पाणी राहणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. पहिल्या दिवशी तुम्ही पाणी दिल्यानंतर ते पाणी सरळ खाली, जे काय पूर्णपणे बेड आहे, हा जो काय बेड आहे ह्या बेडच्या सरळ खाली जातं आणि नंतरून ओलावा येत हा पूर्णपणे बेड ओला होतो. त्याच्यामुळे पहिल्या दिवशी पाण्याची जी काही वेळ असते, फर्स्ट डेला अशी असते, फक्त व्हर्टिकल खाली जातं. सेकंड डेला तुम्हाला अशी दिसेल किंवा पूर्णपणे जे काही मधली सरी आहे या सरीमध्ये कुठेतरी पाणी साचलेलं दिसेल. पण भरपूर पाणी द्या. जितकं पाणी तुम्ही या पिरियडला देणार तितक्या तुमच्या रोपाची मर फार कमी होईल. दुसरं महत्वाचं, आता हा झाला आपला मरीचं किंवा पाणी नियोजन, जे सुरुवातीचं लागवडीपूर्वी प्री प्लांटेशन पाणी नियोजन कसं करावं हे आपण मी थोडक्यात सांगितलं. दुसरं महत्वाचं, रोपाची लागवड झालेली आहे, रोप आहे, रोपाची लागवड झालेली आहे किंवा रोपं लागवड झालेली आहे आणि त्यानंतरून पाणी. लक्षात घ्या, जर तुमची जमिनीमध्ये ओलावा पुरेसा असेल तर रोपाला पाणी देत असताना साधारणपणे फक्त 15, 20 किंवा 30 मिनिटापर्यंत पाणी द्या. ब्लॅक डीप सॉइल असेल तर तुम्ही साधारणपणे 5, 10, 15 मिनिटापर्यंत दिलं तरी चालेल. आपल्या जमिनीचं पाणी नियोजन कसं करावं हे जर कोणी दुसरा शेतकरी किंवा जर दुसरं कोणी फील्डवरती येऊन जर सांगत असेल तर आपला पाण्याचा अनुभव 0 आहे हे जाणून घ्या. त्याच्यामुळे पाणी नियोजनाचा अनुभव घेत असताना सोपं आहे की जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये हात घालून बघा किती ओलावा आहे, किती जमीन ओली होती, त्यावरती तुमच्या जमिनीचे पाणी नियोजन तुमच्या लक्षात येईल. तुमचं 0 साधारणपणे प्लांटेशन झालेलं आहे, प्लांटेशन त्याच दिवशी 0 म्हणजे ज्या दिवशी प्लांटेशन होणार आहे त्याच दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, रोपांना. लक्षात घ्या, कुठल्याही प्रोडक्टची मार्केटिंग मी इथं करत नाही, डायरेक्ट लक्षात येण्यासाठी सांगतो. त्याच दिवशी तुम्हाला करायचं आहे रोको 200 ग्रॅम ह्युमिक 200 ग्रॅम आणि सीवीड 500 मिली. 200 लिटर पाणी प्रति झाड 40 मिली, 30 ते 40 मिली प्रति झाड याप्रमाणे तुम्ही ड्रिचिंग करू शकता. रोको आहे, ह्युमिक आहे, सीवीड आहे. आता यामधील फार महत्त्वाचा प्रश्न पडतो शेतकऱ्यांना, सर ह्युमिक ॲसिड कुठल्या कंपनीची घ्यावे आणि सीवीड कुठल्या कंपनीची घ्यावे, हा मनामध्ये पहिला प्रश्न असेल. कारण ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ह्या मार्केटमध्ये अनेक शेतकऱ्यांचे असे मला लक्षात येते की भेसळयुक्त हे 2 प्रोडक्ट घेतले आहे कारण अगदी सोपं आहे. अलग लक्षात, आता ह्युमिक ॲसिड घेत असताना पोटॅशियम ह्युमेट 98%. आता जे 98% आहे ते त्याची पर्सेंटेज नाही आहे हे जाणून घ्या. ते त्याचा डिझॉल्विंग रेट आहे की 98% ते पाण्यामध्ये डिझॉल्व होतं, हा त्याचा डिझॉल्विंग रेट आहे. ते पोटॅशियम ह्युमेट म्हणजे ह्युमिक ॲसिड 98% नाही हे आपल्या मनामध्ये घ्या, त्याचा डिझॉल्विंग रेट आहे. मग आता ते कोणते घ्यावे तुम्ही घेत असताना, ते सपोज आता तुम्ही ह्युमिक ॲसिड चांगल्या कंपनीचे जर हवे असतील तर मी 1-2 कंपनी सांगतो, मी ते रिकमेंडेशन करत नाहीये. तुम्हाला जर घ्यायचे असेल तर घ्या, चांगला रिझल्ट येण्यासाठी जर घ्यायचे असेल तर घ्या. ह्युमिक ॲसिड मल्टीप्लायर नावाचे ह्युमिक ॲसिड येत असते ज्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट प्लस ह्युमिक ॲसिड एकत्र आहे, तर तुम्ही 200 ग्रॅम वापरले तरी हरकत नाही. किंवा रूट फास्ट, ज्या ह्युमिक ॲसिडचा तुम्हाला जर क्विक रिझल्ट हवा असेल
तर रूट फास्ट नावाचे म्हणजे मल्टीप्लायर पेक्षाही देखील सुंदर असे रिझल्ट येणारे रूट फास्ट आहे. आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे सिव्हिड. सर माझ्याकडे बायोविटा आहे, कंपनीची मार्केटिंग करत नाहीये मी, हे जाणून घ्या. बायोविटा आहे, न्यूट्रलॅम आहे, मेगाफॉल आहे, सिरीज आहे, इव्हन तुमचं जे काय मार्केटमधले ग्रीन शाईन वगैरे कुठलेही सीड आहे. आता मग याच्यातलं मी कुठलं घेऊ? लक्षात घ्या, सीवीड जर तुम्हाला प्रॉपर बघायचं असेल तर ते फक्त आणि फक्त रेड सीवीड जे आहे किंवा ब्राऊन सीवीड आहे. बाकी हे जे काय आहे सीवीडचा जो येणारा रंग आहे तो त्याच्या प्रोसेसने येत असतो. तुम्ही ज्या प्रकारे त्या जो काही तो मालक आहे किंवा जो कोणी तयार करणार आहे त्याच्यावरती जशी प्रोसेस करतोय त्या प्रोसेसनं त्या सीवीडला कलर येतोय, ग्रीन, ब्लॅक किंवा इव्हन तुमचं रेड सीवीड असेल कुठलंही. पण खरं सीवीड जे आहे ते ब्राऊन सीवीड आहे. मार्केटमध्ये ब्राऊन सीवीड अनेक कंपन्यांचं नाही आहे, कुठल्याही कंपनीचं म्हणजे शिल्लक म्हणजे अजून तरी माझ्या बघण्यात आलेलं नाही आहे. यांचं टॅग लॅमिना म्हणून एक सीवीड आहे, ते सुद्धा चांगलं आहे. पण इथे सीवीड घेत असताना तुम्ही ॲमिकार्ब नावाचे जर सीवीड जर घेतली तर त्याचा सुद्धा तिथे चांगला रिझल्ट येईल. ॲमिकार्बमुळे कार्बन आणि ह्युमिक याचं दोघांचं सोबत कॉम्बिनेशन आहे, त्याच्यामुळे इथे तुम्हाला झाडामध्ये क्विक ग्रोथ किंवा क्विक ब्रांचेसकडे रिप्रोडक्शनकडे झाड इथे जाताना दिसणार आहे. मग तुम्ही इथे ह्युमिक आहे, रोको, ह्युमिक म्हणजे रूट फास्ट आणि सीवीड साधारणपणे ॲमिकार्ब, तुम्ही असं जर कॉम्बिनेशन लागवडीनंतर लगेच त्याच दिवशी प्लांटेशन झालेलं आहे, पूर्ण प्लॉट लागवड झालेला आहे, सकाळी प्लांटेशन केलं, प्लांटेशन करत असताना संध्याकाळच्या वेळेसच करा. पण आज तुम्हाला माहिती आहे की आपला 2 एकरचा प्लॉट आहे पण बिघाभर एक अर्धा एकरची लागवड होती, तर अर्धा एकरची लागवड करून घ्या आणि त्याला ड्रिच करा. लगेच ड्रिच जर या स्वरूपाची जर झाली तर कुठल्याही प्रकारे तुम्हाला मर झालेली दिसणार नाही. हे अतिशय महत्त्वाची ड्रिच आहे. मग त्यानंतर तुम्ही लागवड झाल्यानंतर पहिल्या ड्रिचिंगला आता मी ड्रिचिंगचं कुठल्याही स्वरूपाचे इथे सांगणार नाही, कारण ड्रिचिंगचं जे काय आहे या सर्व गोष्टी सिच्युएशननुसार बदलत असतात. ड्रिचिंगच्या अनेक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत, पण तरी पण सांगतो महत्त्वाचं. तिसऱ्या दिवशी पहिली ड्रिचिंग, त्या ड्रिचिंगमध्ये तुम्ही न्यूट्रिशन माफ करा, इथं थोडं रेल्वेचं असल्यामुळे आवाज येतो, 5 मिनिटं फक्त. ड्रिच करत असताना तुम्ही कुठली ड्रिच करा. पहिली ड्रिच आपण जी केली लागवड नंतर ताबडतोब ड्रिच केलेली ती ड्रिच नाही आहे, त्याच्यामध्ये न्यूट्रिशन नाही आहे, तिथं फक्त झाड स्टेबल व्हावं त्यामुळे आपण ती ड्रिच केलेली आहे. आता पहिली ड्रिच तुम्हाला करायची तिसऱ्या दिवशी, त्याच्यामध्ये कुठलाही तुम्ही मनानी किंवा कुठल्याही अनेक शेतकरी बंधू ह्युमिक घे, ॲक्ट्रा घे किंवा काही कीटकनाशके बुरशीनाशके घे, त्याच्यापेक्षाही पहिल्या ड्रिचिंगला जे काही महत्त्वाचं आहे ते मी इथं सांगतोय. पहिल्या ड्रिचिंगला जे महत्त्वाचं आहे ते घ्या इसाबिऑन. आता इसाबिऑन मार्केटमध्ये सहसा भेटत नाहीये, काही प्रोडक्शनमध्ये काहीतरी निघाल्यामुळे, पण तिथे इन्स्टाबिऑन तुम्ही घेऊ शकता, त्याचे चांगले रिझल्ट येतील. त्याच्यानंतर पुढील जी ड्रिचिंग आहे ती 6व्या दिवशी करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला घ्यायचे आहे, लक्षात घ्या, इथे तुम्ही फुलविक 98%, पुन्हा सांगतो 98% हा त्या फुलविक ॲसिडचा डिझॉल्विंग रेशो आहे. ते पाण्यामध्ये किती स्वरूपाचं बघा तर तो रेशो आहे. प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा घ्यायचे आहे सीवीड. मात्र इथं सीवीड घेत असताना जे पहिल्या ड्रिचिंगला तुम्ही लागवडीनंतर वापरलेलं आहे ते सीवीड वापरायचं नाही. इथं साधं सीवीड घ्यायचं आहे. बायोविटा एक्स घेऊ शकता, मेगाफॉल घेऊ शकता किंवा इव्हन कुठलंही तुम्ही सिरुबी ग्रीन, एकदम साध्या प्रकारचे सीवीड तुम्हाला त्याचे बऱ्यापैकी रिझल्ट दिसतात, अशा तुम्ही तिथे ड्रिचला घ्यायचे आहे. त्याच्यानंतर पुढील जी आहे ड्रिचिंग ती आहे तुमची 9व्या दिवशी, जी की प्लॉटला इथे खरं DNA फॉर्म्युलेशन आणि RNA फॉर्म्युलेशन होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. कंप्लीट ते 13व्या दिवसाला होता, इथं होता. तर मग इथे तुम्हाला काय करायचं आहे, मायक्रोरायझा प्लस ट्रायकोडर्मा प्लस सुडोमोनस प्लस बॅसिलस प्लस PSB. खर्च थोडा जास्त होतो ह्या ड्रिचिंगचा, मात्र रिझल्ट अप्रतिम येणार आहे. कुठल्याही कंपनीची घ्या, पण ज्या कंपनीकडे स्पोर टेक्नॉलॉजी आहे अशा कंपनीची घ्या. किंवा इथे तुम्ही बॅक्टेरियाची किट, साधारणपणे लिक्विड नाही घ्यायच्या, पावडर बेस, इथं तुम्ही बॅक्टो किट, डॉक्टर बॅक्टो किट देखील इथे तुम्ही घेऊ शकता. प्लस तुम्ही झिंकचा वापर इथे करू शकता. पण पुढील जी ड्रिचिंग आहे ती तुम्हाला करायची आहे 12व्या दिवशी. ही जी की तुम्हाला प्लांटला या दिवशी जितके तुम्हाला न्यूट्रिशन देता येतील
तितके न्यूट्रिशन द्या, पण त्या न्यूट्रिशनचा काळा चिट्टा होणार नाही किंवा कॉम्बिनेशन चुकणार नाही याची काळजी देखील इथं घ्या. मग इथं काय करायचं आहे तुम्हाला, मायक्रोन्यूट्रिएंट 1 किलो प्लस अमोनियम मॉलिब्डेनम हा फार महत्वाचा घटक आहे. मॉलिब्डेनम प्लस ऑर्थोसिलॅसिक ऍसिड, फार्मसिल, अर्थोसिल, काजू, सिलिक्झॉल कुठलंही तुम्ही इथे घेऊ शकता. अर्थोसिल मी रिकमेंडेशन करतो. अर्थोसिलचे ड्रीपद्वारे रिझल्ट किंवा जमिनीद्वारे रिझल्ट अप्रतिम आहे. तुम्ही अर्थोसिल घेऊ शकता. आता इथे तुम्हाला जे काही मायक्रोन्यूट्रिएंट आहे किंवा अमोनियम मॉलिब्डेनम आहे, हा मॉलिब्डेनम फार महत्वाचा आहे. मॉलिब्डेनम हा असा आहे की जो अमोनिया बरोबर गेल्यावरती तो अमोनिया जो काही नायट्रेट नायट्रोजन आहे त्याला बॅलन्स करेल. तो पोटॅशियम बरोबर गेल्यावरती तो पोटॅशियमला बॅलन्स करेल. तो फॉस्फरस बरोबर गेल्यावरती फॉस्फरसला बॅलन्स करेल. तो सिलिकॉन बरोबर गेल्यावर सिलिकॉनला बॅलन्स करेल प्लांट बॉडीमध्ये. तसंच त्यामुळे इथं काय केलं, मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे तुमचे झिंक, फेरस, आयर्न, तुमचं इव्हन तुमचं मॅग्नीज, मॅग्नेशियम सर्व याच्यामध्ये कव्हर होणार आहे. मायक्रोन्यूट्रिएंटमध्ये 1 किलो घ्यायचे फक्त. अमोनियम मॉलिब्डेनम म्हणजे नायट्रोजन झाला, जे की वाढीकडे झाड चाललेलं असतं त्याची वाढ थोडी थांबवून ब्रांचेस काढण्यासाठी. आणि ऑर्थोसिलॅसिक ऍसिड जे की ऑर्थोसिल, जे की सिलिकॉन तुमचं मॉलिब्डेनम सोबत गेल्यावरती झाडाच्या प्लांट बॉडीमध्ये सर्व न्यूट्रिशनची बॅलन्सिंग होते. परिणामी झाडांमध्ये फुटवे अप्रतिम दिसतात. झाडांची मर होत असेल तर ते थांबते. एखाद्या झाडामध्ये डिझायरेबल कॅरेक्टर जर येत असेल तर तिथे त्या डिझायरेबल कॅरेक्टरची वाढ खुंटते. मित्रांनो, व्हिडिओ फार मोठा होतोय. ह्या स्वरूपामध्ये ड्रिचिंग करा. आता ह्या ड्रिचिंगमध्ये तुम्हाला जे काय अत्यावश्यक आहे ते मी दिलेलं नाहीये, लक्षात घ्या. फक्त काय महत्वाचं आहे, न्यूट्रिशन तुमच्या मनाने घेऊ शकता, पण ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत तिथे तुम्हाला करायच्या आहेत. पण ज्या शेतकरी बंधूंना अजूनही आपल्याकडे ऑनलाईन, कारण ऑफलाईनचं माझं मार्गदर्शन किंवा असेल, ऑफलाईनचे माझे काय प्लॉट असतील त्याची पूर्णपणे फुलफिल कंडिशन झालेली आहे किंवा फुल झालेले आहेत. 350 प्लॉट, अबो 350 प्लॉट माझ्याकडे रजिस्टर झालेले आहेत. त्याच्यामुळे मी फक्त ऑनलाईन मार्गदर्शनाचे प्लॉट सध्या तरी रजिस्ट्रेशन करून घेतोय. भविष्यामध्ये साधारणपणे जे आर्लीचा पॅच जर थोडाफार प्लॉट त्यांचे संपले त्यानंतर आपण परत ऑफलाईन प्लॉट रजिस्टर करून घेऊ शकतो. पण आता आपण सध्या ऑनलाईन प्लॉट रजिस्टर करून घेतोय. त्यामध्ये सांगतो, कुठल्याही कंपनीची मी मार्केटिंग करत नाहीये. जे तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या साध्या दुकानदाराकडे ज्या औषधं भेटतील ते औषधं मी रिकमेंडेशन करतोय. प्रॉपर कॉम्बिनेशन देतोय आणि त्या कॉम्बिनेशनमधून उत्पादन चांगलं काढून देतोय. अनेक युट्यूबवरती व्हिडिओ आहे. 4,500 कॅरेट प्रति एकर काढलेले शेतकरी आहे. 1200 पासून ते 4,500 कॅरेट एकरी टोमॅटो या पिकाचे काढलेले आहेत. डाळिंब असेल, द्राक्ष असेल, या पिकांची मी ऑनलाईन मार्गदर्शन देत नाही. मी फक्त आणि फक्त ऑफलाईन मार्गदर्शन देतो. सीझनला अजून ते ठरवायचं आहे, ते पूर्णपणे प्लॅन करतोय मी की सीझनला खरंच ऑफलाईन किंवा ऑनलाईन मार्गदर्शनाकडे जायचंय की नाही. पण टोमॅटो पिकाच्या मार्गदर्शनासाठी आजच तुमचा प्लॉट रजिस्टर करून घ्या. मित्रांनो, फी फार मोठ्या प्रमाणात नाही. 2,000 रुपये प्रति आपण एकर किंवा एका शेड्यूलचे 2,000 रुपये साधारणपणे लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत. आणि ज्या शेतकऱ्यांची, अनेक शेतकऱ्यांची परिस्थिती नसते, त्याच्यामुळे 500 रुपयामध्ये आपण 25 दिवसाची शेड्यूल ही सुद्धा थीम आपण आता शेतकऱ्यांसाठी देतोच आहोत. त्याच्यामुळे आजच आपला प्लॉट रजिस्टर करून घ्या. मित्रांनो, श्रीकृष्ण कृषी सल्लागारला ज्या काही इथून पुढच्या ज्या व्हिडिओ आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जो काय आपला इंस्टाग्राम पेज आहे, अनेक शेतकरी बंधूंना या व्हिडिओ पाठवा. आता व्हिडिओ फार मोठी झालेली आहे, त्याच्यामुळे घेतोय निरोप. पुन्हा आपण अशाच वेगळ्या विषयावरती घेऊन येऊ. चला जाऊ शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.